विदर्भातल्या अकोल्यात 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेश सिंग आणि 76 वर्षांच्या पद्माबाई या वयस्कर दाम्पत्यानं एकाच दिवशी या जगाचा निरोप घेतलाय। या दोघांच्या मृत्यूमध्ये 8 तासांचा फरक होता। दरम्यान दोघांची भेट साधारणतः 60 वर्षांपूर्वी रमेश सिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली। त्यावेळी ते 22 वर्षांचे तर पद्माबाई अंदाजे 16 वर्षांच्या होत्या। कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावलं। लग्नानंतर पद्माबाईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात अख्खं आयुष्य घालवलं। 60 वर्षांपेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहून दोघांचं काल मध्यरात्री निधन झालं। राहत्या बाळापुरात दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील गुजरातीपुरा भागातील ही घटना घडली। पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासानंतर पत्नीचा मृत्यू झाला। लग्नानंतर 60 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही अंतरातच जगाचा निरोप घेतला। रमेश सिंग करण सिंग गौतम वय वर्ष 82 आणि पद्माबाई रमेश गौतम वय वर्ष 72 यांचा 60 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून रमेश सिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे। वरिष्ठांच्या एकमताने दोघांचा विवाह पार पडला होता। दोघांनी लग्नानंतर 2 मुलं आणि 2 मुली आहेत। मुला-मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली। दोघांनी 60 वर्ष सोबत प्रवास केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला। पती रमेश सिंग यांचा दीर्घ आजाराने काल रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला, तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई यांचा देखील आज पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला। पती पत्नीच्या निधनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली। दरम्यान दोघांनी आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला। पतीचा मृत्यूचा धक्का पद्माबाईंना सहन झाला नाही। राहत्या घरापासून वाजत गाजत पती पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक लोक सामील झाले। दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि बाळापूरच्या स्मशानभूमीत दोघांना अंत्यसंस्कार करण्यात आले। कुटुंबियांनी सांगितले की दोघांमध्ये खूप प्रेम होतं।